मानवी प्रवृत्तीमधली सर्वात महत्त्वाची व सर्वव्यापी प्रवृत्ती म्हणजे फसवणूक करणे होय. या जगामध्ये माणसे माणसाला सातत्याने फसवत असतात. ही फसवणूक कुणाकडून कधी आणि कशी होते हे आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतोच आहोत. लग्न जुळवताना फसवले जाते, निवडणुका लढवताना फसवले जाते, मित्रांना फसवतो, व्यवहारामध्ये व्यापारामध्ये कुठल्याही प्रकारच्या संपर्कामध्ये जो तो आपल्या पद्धतीने दुसऱ्याला फसवत असतो. आपण फसवले जाऊ नये याची काळजी सर्वच घेताना दिसतात, परंतु फसवणारेही तितकेच चालाक असतात. कधी मुखवटे धारण करून, कधी गोड बोलून, कधी धमकावून, कधी कारस्थान रचून वेगवेगळ्या पद्धतीने माणूस माणसाला फसवत असतो. फसवणुकीचे हे प्रकार आता इतके वाढले आहेत की अन्नधान्यामधली भेसळ असो की इतर सर्व प्रकारच्या भेसळी असो, नकली माल जशाचा तसा हुबेहूब निर्माण करून तो एक फसवणुकीचा प्रकार आहे. अनेक बँका आपल्या ग्राहकाची फसवणूक करतात. आज सायबर पद्धतीने देखील फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. कर्ज मिळवून देण्याचे फसवणूक असो की जास्त व्याजदर देण्याचे आमिष असो की कुठे प्लॉट घर वगैरे मिळवून देतो, अनेक हजारो पद्धतीने ही फसवणूक सुरू असते. फसवले जाणारे त्रस्त होतात, दुःखी होतात, त्यांचे आर्थिक नुकसान होते, मानहानी होते, परंतु याची काही पर्वा फसवणूक करणाऱ्याला नसते. सर्वच लोक हे फसवणूक करणारे असतात असं नव्हे, परंतु आपण फसवले गेलो किंवा आपण फसवले जातो असं माणसाला वारंवार जर वाटू लागलं तर तोही इतरांना फसवण्याचा विचार करू लागतो. आणि एक वेळ अशी येते की सर्वच माणसे सर्वांना फसवण्याचा प्रकार सुरू करतात आणि जिथे तिथे माणसे आपण फसवले गेलो आहोत हे नंतर त्यांना उमगतं. माणूस हा माणसाला सातत्याने फसवणारा प्राणी आहे. जगाचा इतिहास पाहिला तर धोका देण्याचं, फसवणूक करण्याचे प्रकार आपणास नामवंत लोकांमध्ये देखील दिसून येतात. फसवणूक समोरच्या माणसाला अंधारात ठेवणे, अनभिज्ञ ठेवणे, गाफील ठेवणे आणि त्याच्या त्या गाफीलपणाचा, सरळपणाचा, विश्वासाचा घात करणे म्हणजे फसवणूक करणे होय. आपल्या स्वार्थासाठी आपल्या सख्ख्या भावाला, आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या गावातल्या लोकांना, नातेवाईकांना फसवणारे महाठग या जगामध्ये पुष्कळ आहेत. परंतु अशा प्रकारची फसवणूक करण्याची सवय ही अत्यंत चुकीची आहे. कारण तुम्ही ज्यांना फसवता त्या लोकांचा जो तळतळाट असतो, त्यांचे झालेले जे नुकसान असते, त्यांना झालेले जे दुःख असते, ते संपूर्ण वापस तुमच्याकडे येते आणि एक दिवस तुमच्याकडे पश्चाताप पण करण्याची वेळ उरत नाही. त्यामुळं कुणालाही फसवण्याचा विचार कधीही मनात येऊ देऊ नका. ती चुकीचा विचार आहे. फसले जाणार नाहीत एवढे शहाणे असा, मात्र कुणालाही फसवणार नाही एवढे चांगले देखील आपण असलं पाहिजे.